नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। तुम्हाला देखील सहकारी बँकेमध्ये मित्रांनो नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी खास असणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, द सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या अंतर्गत मित्रांनो ज्युनियर असिस्टंट या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे 24/6/2026 पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 8/7/2026। त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, पोस्ट क्लर्क नंबर ऑफ वॅकन्सी आहेत 444 मित्रांनो जागा आहेत। तर या ठिकाणी इलिजिबल कोण आहे, कोण अप्लाय करू शकतो? जर तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे कोणत्याही शाखेमध्ये आणि सोबत तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट आहे किंवा कम्प्युटरचं कोणत्याही कोर्स सर्टिफिकेट आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात। त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन IT मध्ये झालेलं आहे त्यांच्यासाठी MSc सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक नसणार आहे। एज लिमिट किती असणार आहे तर 18 ते 35 वर्षे या ठिकाणी एज लिमिटचा क्रायटेरिया दिलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे तर पर मंथ तुम्हाला या ठिकाणी 22,000 सॅलरी दिली जाणार आहे। ही सॅलरी प्रोबेशन पिरियड मधली असणार आहे। प्रोबेशन पिरियड 12 मंथचा असणार आहे, म्हणजे 1 वर्षाचा या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 22,000 सॅलरी दिली जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी साहजिकच तुमची सॅलरी ही वाढणार आहे। ॲप्लिकेशन फीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता, क्लर्क या पदासाठी 1,000 रुपये प्लस GST या ठिकाणी आकारला गेलेला आहे, म्हणजेच 1,180 रुपये फीज आकारलेली आहे। सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, त्याच्या बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मराठी भाषेमध्ये हा पेपर देता येणार आहे। ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये विषय बघू शकता तुम्ही, नॉलेज ऑफ बँकिंग असणार आहे, जनरल नॉलेज असणार आहे, नॉलेज अबाउट इंग्लिश लँग्वेज बद्दल विचारलं जाणार आहे, कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दलची माहिती विचारली जाणार आहे, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विचारलं जाणार आहे, मराठी लँग्वेज असणार आहे। असे या ठिकाणी 90 प्रश्न विचारले जाणार आहेत, 90 मार्क्ससाठी असणार आहे। परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणार आहे। 90 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे। आता एक्झाम सेंटर कुठे असणार आहे तर महाराष्ट्रामधील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला देखील या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक दिलेली आहे, PDF फाईल सुद्धा दिलेली आहे। पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या। तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।